येत आहे। उद्घाटन व्हायला जवळपास आता ही 22-24 दिवस बाकी आहेत, परंतु येथील काही भोंग्यांनी त्यांच्या पद्धतीने चर्चा करायला सुरुवात केली। गेल्या 8 दिवसापासून ती आपण ऐकतोय। आम्हाला निमंत्रण पाठवलं नाही, आम्हाला निमंत्रण आलं नाही, ही प्रॉपर्टी कुणाची, आणि राम मंदिराचं उद्घाटन झाल्यानंतर त्याचा सातबारा कोणत्या तरी पक्षाच्या नावावर होईल असं सुद्धा वक्तव्य काही लोकांनी केलंय। मी त्यांना सांगू इच्छितो, तुम्ही आपल्या नेत्याची बदनामी का करतायत? निमंत्रण कोणत्या नेत्याला आतापर्यंत पोहोचलंय हे तरी सांगा। परंतु ज्या निमंत्रण आणखी पोहोचले नाही, कुणाला माहिती नाही, तोपर्यंत त्याच्या पूर्वीच आम्हाला निमंत्रण येणार नाही ह्या आविर्भावात त्यांनी जे काही स्टेटमेंट घ्यायला सुरुवात केलेली आहे, त्यामुळं उबाठा गटाच्या नेत्याचीच बदनामी होते हे त्यांच्या लक्षात आजपर्यंत येत नाही। दुसरी एक गोष्ट मी या ठिकाणी क्लिअर करू इच्छितो की राम मंदिर हे सर्वांचं आहे, कोणत्याही पक्षाची प्रॉपर्टी नाही। ना कुणी तसं विधान केलेलं आहे, ना कुणी त्याच्यावर हक्क सांगितलेला आहे। मुंबईच्या महापौरच्या बंगल्यासारखा कुणीही आमची प्रॉपर्टी असं कुणीही राम मंदिराबाबत बोललेलं नाही। म्हणून हे वाद न करता यात एक आनंदाच्या क्षणी ज्यांच्यासाठी अनेक लाखो सेवकांनी, काही लोकांनी तर आपलं बलिदान दिलेलं आहे, काही लोकांनी आपलं सर्वस्व पणाला लावलं आहे, ते मंदिर निर्माण होताना आजही माझ्या मतदारसंघातलं मी सांगतो की माझ्या मतदारसंघातले काही लोक जे इंजिनियर आहेत, रिटायर ऑफिसर्स आहेत, ते गेले 5-7 वर्षापासून त्या ठिकाणी काम करतायत मंदिर उभारणीचं। मी स्वतः त्यांना भेटलेलो आहे। म्हणून हे मंदिराबद्दलची असलेली आस्था, त्यांच्याबद्दल असलेलं प्रेम यावर टीका करू नका। नसता लोकांच्या मनातून तुम्ही इतक्या खालच्या पातळीवर उतरून जाल, लोक तुम्हाला भविष्यामध्ये कधी माफ करणार नाही। एक हिंदू धर्मियांचा चांगला आनंदाच्या क्षणामध्ये तुम्ही हा जो मिठाचा खडा टाकायचा प्रयत्न करतात, याचा तुम्ही तर संजय शिरसाट यांनी आता प्रसार माध्यमांशी बोलताना राम मंदिर कोणाची प्रॉपर्टी नाही तसं विधानही कुणी केलेलं नाही, त्यामुळे आनंदाच्या क्षणी कुणी मिठाचा खडा टाकू नये असं म्हटलेलं आहे। त्यांनी ठाकरे गटाला हा टोला लगावलेला आहे।